नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेतच असाल अशी आशा करते। आज आमच्या ट्रिपचा दुसरा दिवस आहे। जर पहिल्या दिवसाचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक मी इथे देत आहे, तर तो पटकन पाहून घ्या आणि पुढच्या काही व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर आज ही जी ट्रिप आहे ही आमची 4 दिवसांची ट्रिप आहे आणि आम्ही ब्राईट नावाचं एक ठिकाण आहे त्या ठिकाणी राहिलो आणि तिथून 30 किलोमीटरच्या अंतरावरती माउंट ब्युटी नावाचं गाव आहे। तर तुम्ही माझ्या मागच्या बाजूला बघू शकता, ते जे गाव आहे ते प्रॉपर डोंगराच्या कुशीत वसलेलं गाव आहे। तर माउंट ब्युटी हे जे गाव आहे ते वरून आम्ही ज्या ठिकाणी थांबलो तिथून कसं दिसतं आणि गावात गेल्यानंतर परत गाव कसं दिसतं आणि हा माउंट ब्युटीनंतर आम्ही परत एका दुसऱ्या लोकेशनला जाणार आहोत। तर पूर्ण हा जो सिनिक व्ह्यू आहे किंवा नेचर जे म्हणू शकतो ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या। तशी आजच्या दिवसाची सुरुवात सकाळी 7लाच झाली होती। तर आम्ही या गावात काल रात्रीच पोचलो आणि सकाळच्या नीरव शांततेमध्ये वॉकसाठी बाहेर पडायचं असं काल रात्रीच ठरवलं होतं। ठरल्याप्रमाणे सकाळी उठून आम्ही बाहेर पडलो। गावात आजूबाजूला सगळे उठले होते पण तितका गोंधळ नव्हता। हा जो रोड आहे हा मेन रोड आहे तसा, पण वाहनांची अजून म्हणावी तितकी वर्दळ नव्हती। रस्त्यांच्या दुतर्फा ही भली मोठी झाडं आणि झाडांच्या पानावर चढलेले कलर अजूनच उठून दिसत होते। प्रत्येक झाडाला अगदी बारकाईने न्याहाळत फोटो काढत आमचा वॉक सुरू होता। काही झाडांवर त्याचं नाव वय याचा उल्लेख केला होता, काही झाडं तर हिमालयन जंगलातली आहेत असाही उल्लेख होता। थोडं पुढे आल्यानंतर पाहिलं तर गावाच्या मागच्या बाजूला डोंगर आणि त्या डोंगरावर खळखळून हसणारे ढग पसरले होते। ते बघून आम्ही दोघे प्रचंड खुश झालो। जो तो अनुभव होता तो खूप विलक्षण होता। बराच वेळ डोंगराच्या आजूबाजूला घालवल्यावर भूक लागली, त्यामुळे आम्ही गावात जाऊन ब्रेकफास्ट करायचं ठरवलं। जाताना गावाच्या एंट्रीला थोडा छोटा ब्रिज आहे, त्यावर उभं राहून थोडे आजूबाजूला पाहिलं तर ही सगळी पिकलेली पानं अजूनच छान दिसत होती। ब्रिज खाली ओढा आहे, त्यामध्ये इवले मासे पोहत होते। थोडा वेळ थांबून आम्ही गावाच्या सेंटरला पोहोचलो। तसं गाव छोटं आहे पण सगळ्या बेसिक गरजा गावामध्ये आहे, जसं की पोलीस स्टेशन, फार्मसी, सिनेमा हॉल, ग्रॉसरी सेंटर इत्यादी। बाहेरूनच मॅप चेक केला। आम्हाला एका बेकरीमध्ये जायचं होतं, ती ओपन आहे की नाही पाहिलं। ती ओपन आहे हे समजल्यावर आम्ही तिच्या दिशेने निघालो। तर ह्या गल्लीच्या झाडांवरती चढलेले कलर खूपच डार्क होते, असं राहून वाटायचं की पेंट केलं आहे की काय। आजूबाजूचं गाव बघत आम्ही बेकरीमध्ये पोहोचलो। त्या बेकरीचं नाव आहे बीचवर बेकरी। इथे आम्ही ऑर्डर केलं आणि वेटिंगमध्ये फूड कलेक्ट करण्यासाठी थांबलो। बाहेर पडल्यावर बिल पाहिलं तर समजलं की दुधाचे पैसेच नाही घेतले। नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये मेट्रो एरिया सोडून जर मिल्क हा आयटम त्यांच्या मेनूमध्ये नसेल तर तुम्हाला मिल्क फ्री ऑफ कॉस्ट मिळतं। इथून घरी पोहोचून आम्ही निघालो माउंट ब्युटी या गावामध्ये व्हिजिट करण्यासाठी। वाटेत एका ठिकाणी थांबलो तर काही लोक पॅराग्लायडिंग करत होते, ते पाहिलं आणि तिथे आम्हाला समजलं की आज गावामध्ये गेट टुगेदर आहे। आम्हाला वाटलं की असेल लोकांचं गेट टुगेदर, पण एक काका त्यांची गाडी घेऊन आले होते। ती कार आम्हाला फार आवडली, म्हणून जेव्हा आम्ही त्यांच्यासोबत गप्पा मारला तेव्हा आम्हाला समजलं तर गाड्यांचं गेट टुगेदर आहे। थोडं नवल वाटलं म्हणून त्यांना अजूनच विचारलं तर ते म्हणाले आजूबाजूच्या गावात ज्यांच्याकडे जुन्या कार आहेत आणि त्या मेंटेन आहेत त्या लोकांचं महिन्यातून एकदा गेट टुगेदर असतं। तर आम्ही मग तिकडे जायचं ठरवलं। आम्ही ज्या लोकेशनला थांबलो आहोत तिथे एक ऑस्ट्रेलियन काका आले, त्यांच्याकडे 1955चं MGचं मॉडेल आहे आणि ते अजून मेंटेन करतात।
ऑस्ट्रेलियामध्ये एक गोष्ट मी पाहिली की इथल्या लोकांचं कारवरती खूप प्रेम आहे. यांच्याकडे जुन्या कारचं कलेक्शन इतकं सुंदर सुंदर आहे. आणि ही तर स्टनिंग रेड कलरची कार आणि उन्हात इतकी चमकती ती. आम्ही माउंट ब्युटीला जाते वेळी दौंगा नावाचं एक गाव आहे छोटंसं, त्या गावात थांबलो आहे. आणि इथे जुन्या गाड्यांचं एक्झिबिशन म्हणजे जुन्या गाड्यांचा मेळावा लागला आहे. खूप सुंदर सुंदर गाड्या आहेत, पण इथे आम्हाला माहिती सांगणारं कोणी नाही आहे. जस्ट आम्ही इथे व्हिडिओज फक्त घेतात, व्हिडिओज फोटो. आणि पलीकडे लोकांना एंटरटेन करण्यासाठी लाईव्ह म्युझिक वगैरे सुरू आहे. खायचे गाड्या आहेत. तिकडे वूड फायर पिझ्झाचा स्टॉल आहे. आणि बऱ्यापैकी आज वेदर पण इतकं चांगलं आहे, देवाने साथ दिल्यासारखंच वेदर आहे. आणि सगळे एन्जॉय करतात मस्त. आणि आजचं शो स्टॉपर म्हणजे ही टू व्हीलर. आम्हाला प्रचंड आवडली आणि लहानपणाची आठवण झाली. ह्या मोटरसायकलीचा इतिहास तसा मोठा आहे. 1914 मध्ये ह्या काकांच्या वडिलांनी घेतली होती. हिला 2 स्ट्रोक इंजिन आहे आणि ही पेट्रोल डिझेलवर नाही तर रॉकेलवर चालते. आणि आज हे काका ती गाडी अजून मेंटेन करतात. ही आजही ऑपरेशनल आहे. आज ही गाडी चालवत हे काका ह्या गेट टुगेदरमध्ये सामील झाले आहेत. आणि ह्या कारच्या गर्दीमध्ये ही बिचारी टू व्हीलर अगदी ठळकपणे उठून दिसतीये. नंतर आमचं फिरून झाल्यानंतर पिझ्झा खाल्ला, थोडा वेळ बसून इथे गप्पा मारल्या आणि निघालो गाव फिरण्यासाठी. इथे तळ्यावरती पोहोचून आम्ही मनसोक्त वॉक केला. तळ्याचं पाणी इतकं स्वच्छ होतं की त्या पाण्यामध्ये झाडांचं रिफ्लेक्शन दिसत होतं. इथे फिरून झाल्यावर आम्ही गावातल्या छोट्या नदीवरती गेलो. पलीकडेच कॅम्पेन ग्राउंड होतं. लोक मस्त एन्जॉय करत होते. थोडं इथं फिरून आम्ही आमचा परतीचा प्रवास सुरू केला. घरी पोहोचून फ्रेश होऊन आम्ही निघालो सूर्यास्त पाहण्यासाठी. त्याआधी याच गावात जी नदी आहे तिच्यावर थोडा फेरफटका मारला. दिवसभर खूप सारं फिरून आता आम्ही एका नदीच्या काठाला आलोय. तर ही ब्राईटमधली अवन्स नदी आहे. अवन्स म्हणजे आपण जे ओव्हन असतं बेक करायचं त्याच नावची ही नदी आहे. आणि इथलं जे पाणी वगैरे आहे ते प्रचंड स्वच्छ आहे. एकदम क्लीन पाणी आहे. पाणी फार खोल नाही आहे. त्याच्यामुळे बरेच छोटे मुलं आपल्या टाळ्याच्या आतमध्ये जो ट्यूब असतो त्या ट्यूबमध्ये बसून इकडून तिकडून फिरतात, मजा घेतात. आणि आजूबाजूला खूप हॅपनिंग आहे. दोन्ही साईडला पाथ बनवलेत मेन म्हणजे नदीच्या पूर्ण बाजूला फिरण्यासाठी. आणि पलीकडेच तिकडे एक रेस्टॉरंट आहे. रेस्टॉरंटमध्ये लाईव्ह बँड आहे. बँड वाजला जातोय. लाईव्ह म्युझिक सुरू आहे. नदीच्या एका बाजूला पाथ आहेत, लोक बसलेत, फिरतायत, हे सगळं हॅपनिंग आहे. आणि दुसऱ्या बाजूला कॅराव्हॅन पार्क आहे. तर जे लोक कॅराव्हॅन घेऊन आलेत त्यांनी तिकडे पार्क केले. मेन म्हणजे त्यांचं बसतात म्हणजे मला म्हणायचं त्यांनी टेंट वगैरे मारला आहे आणि त्यांचं प्रॉपर सगळं बार्बिक्यू टाईपमध्ये सुरू आहे. कोणी बुक्स वाचतंय, कोणी बार्बिक्यू करून तिथे खायला सुरू केलं आहे. कारण मोस्टली आता हा ऑस्ट्रेलियामध्ये
5 नंतर लोकांचा डिनर टाईम सुरू होतो, त्यामुळे प्रत्येकाच्या डिनरची प्रिपरेशन सुरू आहे. थोड्याच वेळात सूर्यास्त पण होईल, कारण वरून सूर्याचे शेड येत आहेत. कारण हे डोंगराच्या कुशीत बसलेलं गाव आहे, त्यामुळे सूर्यवरती आहे, त्याच्यामुळे कळतंय की थोड्याच वेळात सूर्यास्त होईल आता. आणि एकंदरीत वातावरण खूप सुंदर आहे. आणि आज दिवसभर आम्ही बऱ्यापैकी 8 ते 9 किलोमीटर आमचा वॉक झाला आहे. मस्त बसून नदीच्या कडेला मनसोक्त गप्पा मारल्या. आणि आता आमचा पुढचा प्लॅन आहे की सूर्यास्त बघायला जायचं. तर सूर्य पण त्याच्या परतीच्या प्रवासाला जात आहे, तो बघून मग आम्ही आमचा दिवस इथेच थांबवेल. इथून सूर्यास्त पाहण्यासाठी बाहेर पडलो. सूर्यास्तावेळचं गाव पाहिलं. परत येताना जंगलाच्या बाहेर आलेले कॅंगरूज पाहिले आणि घरी परतलो. तर आता तुमच्याशी बोलता बोलता इथलं ऊन पण निघून गेलेलं आहे, म्हणजे सूर्यास्ताला सुरुवात होत आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि नेहमीप्रमाणे व्हिडिओ पाहिल्याबद्दल मंडळ आभारी आहे. आणि लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय अँड टेक केअर.